तर नमस्कार भावांनो, आजचा ब्लॉग काय तेवढा भारी नाही, पण पुरा व्हिडिओ पहा. याच्यात काय जास्ती हव्याचाच आवाज येते. मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. मग नमस्कार भावांनो, तर आम्ही चाललो आज मऊळ झाड आहे. आम्ही इळा घेतला. फक्त हे पुरा व्हिडिओ तुम्ही पहा. आणि सगळे वावर इकडचे तर नांगरून टाकले, काही वावर नांगरले, काही नाही नांगरले. आणि ढोराला तर काहीच खायला नाही, बकऱ्याला बी नाही. एक ते एक पहिलेच उन्हाळा लागला आणि इकडचे झाडं पहा सगळे वाळून गेलेले दिसते. फक्त लिंबाचे हिरवे दिसते रवा. यांनी दोघं लावतो म्हणे रेस. मग काय लावा म्हटलं, फाऊन शकता. ये ढेकळानंच पळायले रे बा. तुम्ही पळायले का तुमच्या वावरात असं? याची तर चप्पलच सुटली होती रे बा. ते तर गेलं रे बा धुऱ्यावर. मी चाललो याच्या मांग. याची शूटिंग काढायची होती म्हणूनच मी मांग राहिलो होतो. चल मी बिन पडतो रे बा. मग आता कसं बिन ढोराला खाले सोयाबीनचं कुटार होतं ते बिन पेटून टाकलं आणि याच्यावर रुळ्या टाकले. याले म्हटलं पहिले आपल्या हिरीवर चला, तिथेशी पाणी तरी पिऊ. चला रे. आणि इकडं ढोराला काय खायला आहे तुम्हाला दाखवू का? हे असंच फक्त खायला आहे, वाळलीला कचरा, हे झाडे गिळं, बस एवढंच आहे. आता हिरवं कुठं राहणार? वर्षातीत राहते हिरवं, पण जंगलात जाते तर सगळे ढोरं. तिकडेशी आहे जंगल, ते माड तर दिसूच राहिलं तुम्हाला. आम्ही जातो आता पाणी प्याय. नंतर आलतो मग हिरीवर पाणी प्यायसाठी. आपल्या भाऊनं तर लेट भारी जुगाड लावला होता रे. बॉटलीला बांधली होती दोरी. मग काय बॉटल टाकली मग हिरीत. आता पाणी प्यास लागते ना, ताण लागल्यावर. एवढी ऊन तपायली म्हणल्यावर प्यास लागते पाणी. काय हिरीत टाकल्यावर बॉटल तर पाणी येणारच ना मग बॉटलीत. मग काय आपला भाऊ काढू राहिला होता रे बा. मग पाणी पाहू शकताय आपला भाऊ कोण आहे बा, प्रतीप होय. काढलं रे बा मग हिरीतलं थंडगार पाणी. मी म्हटलं तुम्ही प्या म्हटलं पहिले, नंतर मी पितो म्हटलं. सगळ्यांनी पाणी पिलं तर मी पिऊन घ्यावं म्हटलं. मग पाणी तर इरीचं लेट थंडगार होतं रे बा. तुम्ही तर पिलंच असेल ना इरीचं पाणी. पुढं खाल्ल्यावर ताण लागन म्हणून बॉटल घेतली होती. मग पहिले तर धुतो म्हणा बॉटलीत. आता मग काय बॉटल गिटल धुली. नंतर काय या बॉटलीत टाकतो पाणी, कारण की इथेशी कोणी आलं तर पाणी पिते ना, म्हणून ही शिल्लकची बॉटल होती, याच्यात नेतो आम्ही पाणी. मग जी आपल्याला बॉटल पाणी प्यायला न्यायची होती तीच ना इरीत पाळली बॉटल. खाऊ शकता. आज याच्या मागं बुवारी लागली का काय लागली की रे बुवा, काही खरं वाटन. पण आणि तुम्ही म्हणत असेल बुवा मऊळ कुठं आहे आणि कोण्या झाडाला आहे? ते तुम्हाला समोर दिसते का चिचीचं झाडानं, त्या झाडाला आहे. आणि आम्ही ते मऊळ झाडासाठी हे बिन घेतलं बुवा. तुम्हाला माहित आहे का याचं नाव काय? सांगून देतो तुम्हाला बिन नाव. याचं नाव आहे भोपळा. मग काय घेऊन चाललो बुवा आता मऊळ झाड आहे त्या चिचीच्या झाडाकडं. आणि जाता जाता दिसलं होतं मोराचं पंख. पाहू शकताय मोराचं पंख तुम्ही पण पा. होय का नाही मोराचं पंख? मी अंदाज न तर होयच रे बुवा. आणि यांनी दोघं म्हणते होयच म्हणते रे बुवा. चला मग आता मऊळ झाड आहे. आता चिचीच्या तर झाडाजवळ आलोच म्हणा. आणि मऊळ बिन त्याच झाडाली आहे. चला मग आता आलो रे बा. मग चिचीच्या झाडाखाली म्हणजे चिचीलेच आहे मग मऊळ. मग तुम्हाला दाखवून देतो मऊळ. पाहू शकता ते मऊळ. मग आपला मोबाईलचा काय कॅमेरा तेवढा भारी नाही, म्हणून आता झाडावर जातो आणि झाडावर जाऊन झाडतो मग मऊळ. आता चढतो रे बा मग झाडावर. तर भावनो, तर आता आलो आम्ही चिचीच्या झाडावर. आम्ही दोघं. पाहू शकता प्रतीप बिन होता आमच्यासोबत आणि हे दुसरा प्रतीप तर खाली होता. आणि याच्या दोघांचं नाव एकच आहे, प्रतीप. आता दाखवून देतो तुम्हाला मऊळ. मग पाहू शकता हे मऊळ. मग दिसलं का? हा दिसलं ना. मग आता झाडतो मग त्याला मऊळ. घेऊ चल त्याला हातात घे. आता तर हा ना फायनली तर तोडलं म्हणा आता मऊळ. इळा तर फेकला म्हणा खाली. आता तळलं. पाहू शकता मऊळ केवढा आहे. उचल केला ना इकडे. सध्या तर आम्ही झाडावर राहू म्हणा. तर पाहू शकता मऊळ. आणि मऊळाला माश्या बिन आहे रे बा. का मग हे मऊळ तुम्ही तर खाल्लंच असन रे बा मऊळ. धर रे. अबे धर ना. खाली उतरायला का? अबे धर. माझ्यात आता येईन धरणार रे बा. आता मी तर मासा दसून मी का काय करू? अबे धर ना. धर आता. अबे धर. बराबर धर रे. भाव ना त्याला जर विकतो म्हणलं ना ते 200-150 रुपयात जाते. तसं तर मी ना आणि माझ्या बाबाने तर इकले होते मांग मऊळ.
तर हे भोपळा खाली फेकतो हिजो रे त्याला. लोकांचे वावर पेटले नाही पाहिजे ना, म्हणून याला म्हटलं हिजो म्हटलं. आता उतरतो खाली जरा थांबा मग. तर भावांनो ये ना ते तिकडे पळून गेलं नाही तसे मग उठून गेलं. आता हे पिशेच झाले वाटते मी अंदाज न पोटते. एवढूशा माशाला भ्याले ते येईनी. आपण भीत नसतो रे बा, आपण आदिवासी आहो, आपण भीत नसतो तेवढं. आणि येईनी बी आदिवासीच आहे म्हणा. पाहू शकता हे मऊळ केवढं झाडलं. तुम्ही तर झाडलंच असन. या मौडाला गर्रा खतरनाकच होता रे बा. पण इथंशी आम्ही खात नव्हतो, त्या टेकडीवर जाऊन खातो आता. चला मग चला रे चलो. आता चाललो बा मऊड घेऊन. तोंडाला पाणी आलंच, एवढं मोठं मऊड झाडल्यावर म्हणलं तर येणारच ना. एवढ्या भारी मऊडच होतं ना ते. पानं तोडायला आता, कारण की मऊड घ्या लागते ना त्या पानावर. पहिले चिकट डक राहते आणि गोड राहते मऊड. तोडा म्हटलं आणि या म्हटलं टेकडीवर, तोपर्यंत जातो म्हटलं मग मी. ये जा रे. काय चाललो मग आता मी. आता मॅच जवळ आहे मग. आता मी किती खाऊ, ते तर आहे तर म्हणा तिकडं जातो मग. पोळी भाजून खासाठी यायला म्हटलं. हे गवत घ्यावं म्हटलं, हे लोकांना कापलेलं आहे वावरातलं गवत. मग हे पोळी भाजून खावं म्हटलं. मग पहिले तर गरा खातो नंतर खातो रे बुवा पोळी. घेतल्या मग तुराट्यान चाललो त्या टेकडीवर. तर भावांनो तर पोचलो टेकडीवर. खाऊन शकता तिची मऊ इथे बसून खातो मऊ. आणि टेकडी तर खाऊनच शकता तुम्ही. आणि इकडेच आहे आमचं गाव, आणि इकडे शाळा, आणि इकडेच आहे रे बुवा रुई. तर खाऊन शकता त्या साईडला रुई, आणि इकडे शाळा, इकडे दाखवर शाळा, आणि इकडेच आहे गाव. खाऊन शकता मंदिर तर दिसतच असं तुम्हाला. चला मग आता खातो या मऊळाने. तर भावांनो आम्ही बसलो सगळे रंग गोट्यावर. पान घेतलं एक आणि त्यात काढतो मऊ. तुम्ही असले असते तुम्हाला बी खाल दिला असतं बरं. पण आता आम्हालाच पुरत नाही एवढं. भक्कन आहे म्हणा मऊ. तरी उठते म्हणा आम्हाला खाऊ वाटत नाही, लय गोड आहे. तर भावनो सगळं आता मऊळाचं रस्सा तर याच्यावर काढून घेतला. आता खाऊन दाखवतो तुम्हाला. आम्हा एवढा काय खाणं होत नाही. खाऊ शकता. लय गोड होता पण काही म्हणा. मऊळच होते तेवढ्या भारी. नंतर भाजायची होती मग मऊळाची पोळी. मग काय जाळ पेटवला एका गड्ड्यात. मग काय तशी मऊळाची पोळी भाजवणं सुरू होती, आहे का नाही. पाहू शकता. मग तुम्ही भाजली का कवा तरी मऊळाची पोळी? नाही का? बरं नाही. हां तुझ्या भाजली का? बरं तुझ्या भाजली. आणि इकडची एक पहिली पीठ गोष्ट. इकडची आम्ही तुम्ही म्हणत असेल बुवा या टेकडीवर आलो जाळ पेटवला. आणि इकडची एक पहिली गोष्ट म्हणजे सगळा माळ पहिलीच पेटून दिली आहे बुवा. आणि तसे इकडे जाळ फेकला तरी काहीच पेटत नाही. म्हणून आम्ही पोळी भाजवला. भाजत बी नव्हतं बरं. काय लोक घराला खाल नाही. एक तिथे घराचं राहिले काय आणि इकडची पोळी भाजणं सुरू आहे रे. याला लागायली एवढं उन्हात शेक म्हणजे या जाळाची. एवढं गरम डग वाफ मारायली रे बुवा लेच. आता काय आपली मऊळाची पोळी तर भाजी झाली ना. मी खाल्ली ना मऊळाची पोळी? नाही का? बरं नाही खाल्ली. मऊळाच्या पोळीची तशी वाटणी करणं सुरू होती. मला एवढीशी दिली. अबे देणं बे आणखीन. ले खतरनाक लागते बरं ही मऊळाची पोळी. अबे जराशी तर दे. हां बस झालं. या पाय यानं कच्चीच दिली मला पोळी. खालचीच भाजलेली दे. खादोळ आहे पण ते कोण्या गोष्टीमध्ये लेच खादोळ आहे. हे तशी पेटवला होता जाळ. आणि या पाय त्याच्यातली मऊळाची पोळी भाजलेली. आता खातो मग. खालोर बा मऊळाची पोळी. तुम्ही तर खाली. कोणी खाते म्हणा मऊळाची पोळी. जगात समजते ते. आम्हाला तर माहिती आहे भाऊ कशी खा लागते. बस मग त्या चाललोर भाऊ बेलं खाले. जाच लागते नाही इथं जवळ असल्यावर जाच लागते बेलं खाले. मग चाललोच ना मग आलो मग बेलाच्या झाडाजवळ. पाहू शकता बेलं. अंड्या एवढालेच आहे तर पण बेलं काही म्हणा. अंडं बरं दुसरं काही समजू नका तुम्ही. अंडं मग काय यानं पाळलं बा. पाहू शकता केवढं आहे. कोंबडीच्या अंड्या एवढं तर आहेच म्हणा हे. बस मग आता याला तोडतून घरी जाऊन खातो बुवा. आता याला बेलं तोडले चाललो मग घराकडं. मग आजचा ब्लॉग खतम.